अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. नेहमीपेक्षा 5-7 मिनटं उशीर झाला आहे, त्यामुळे एकदमच आपण भागवताच्या कथेला सुरुवात करूया. संदर्भ असा की वसुदेव आणि नंद, एक जण मथुरेत राहणारा, एक जण गोकुळ वृंदावनामध्ये राहणारा, एक यादवांच्यातला राजपुत्र किंवा राजा आणि एक गोकुळमधला, आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं तर गोकुळचा पाटील, अशा प्रकारचे दोघं. तसा संदर्भ काही नाही, परंतु दोघं जीवाभावाचे मित्र होते. मैत्रीला एक विशिष्ट प्रकारचं कुळ, गोत्र, प्रतिष्ठा या गोष्टी उपयुक्त ठरतातच असं नाही. उपयुक्त ठरूही शकतात, परंतु त्याची काही अट नाही आहे, गरज नाही आहे. जेव्हा 2 मनं एकत्र येतात तेव्हा मैत्री ही अत्यंत निर्माण होते आणि मानवी जीवनात मैत्रीला प्रचंड स्थान आहे. भागवत सांगताना चटकन मला राम गणेश गडकरी या नाटककारांची आठवण होते. त्यांनी एके ठिकाणी असं लिहिलं आहे नाटकामध्ये की अन्य ठिकाणी, एक वेळ मित्राचा मृत्यू परवडला, पण मैत्रीचा मृत्यू अतिशय दुःखदायक असतो. राम गणेश गडकरी म्हणजे आपल्या मराठीचे शेक्सपियर. शेक्सपियर ज्याप्रमाणे इंग्रजी साहित्यामध्ये नाटककार म्हणून श्रेष्ठ, अनेक दृष्टीने श्रेष्ठ, तसेच आपले राम गणेश गडकरी. किती सुंदर वाक्य आहे बघा. मित्राचा मृत्यू, मित्र देवाघरीच गेला आणि उरल्या त्या फक्त चांगल्या आठवणी. पण मैत्रीचा मृत्यू झाला तर तो मित्र समोर आला की एक काळ आपले किती सुखाचे दिवस होते आणि आता तो समोर आहे, आपण आहोत. व्यक्ती त्याच आहे, जगाची रंगभूमी तीच आहे, पण नाती संपलेली आहे. आणि अशा संपलेल्या नात्यांचं शल्य हे फार वाईट असतं. ते उपटून टाकता येत नाही, ती जखम बरी पण होत नाही. असं एक विचित्र आहे. म्हणून गडकरी म्हणतात. हे सगळं का आठवतं तर खरंच विचार करा, वसुदेव आणि नंद यांची काय मैत्री आहे, कुठून मैत्री आहे. त्या मैत्रीचे 2 पुरावे आपल्याला दिसत आहेत. एक असं की वसुदेवाची जी एक पत्नी आहे रोहिणी, जिचा मुलगा बलराम आहे, तो पहिल्यापासूनच ती रोहिणी वसुदेवाबरोबर मथुरेत न राहता काही अंतरावर, काही किलोमीटरवर असणाऱ्या, यमुने पल्याड असणाऱ्या गोकुळामध्ये राहते आहे. मी मागं तुम्हाला म्हटलं त्याचे कारणं काही भागवतकार सांगत नाही. एक कारण संभवतं की जसा देवकीला त्रास, वसुदेवाला त्रास, तसा रोहिणीला त्रास, म्हणून आधीच मथुरेतून त्याच्या नजरेआड करण्याचं काम झालं असेल. दुसरी शक्यता काय आहे, रोहिणी वसुदेवाची पत्नी आहे, पण तिचं माहेर, त्या माहेरची काही माणसं ही नंदाशी संबंधित असतील. गोकुळ हे तिचं माहेर असू शकेल किंवा माहेरच्या माणसांचे नातेवाईक असू शकतील. तर एवढं जाणवतं की काहीतरी नातं गोतं असलं पाहिजे नंदाशी, म्हणून रोहिणी तिथं राहते. नुसती राहते असं नव्हे, तर रोहिणी एकटी आहे. वसुदेव तिथं नाही आहे. बलराम हा पुत्र ती वाढवती आहे. ती काही परित्यक्ता नाही आहे, पण परिस्थितीनुसार त्याला एकटीला राहावं लागतं. आणि अशा वेळेला या बलरामाचं कृष्णाबरोबर आणि कृष्णाच्या आधीसुद्धा नंद यशोदेच्या घरी इतकं जाणं आहे की बलराम लहानपणी, मोठेपणी समजतं, पण लहानपणी नंद आणि यशोदा यांनाच आपले माता पिता मानत होता. आता हे कशाच्या आधारे दिसतं तर दशमस्कंधाचे हे माझ्या हातात जे पुस्तक आहे, अशा प्रकारचे 4 भाग आहेत. त्यातल्या पहिल्या भागात आपण आहोत किंवा दुसऱ्या भागात. आता असा जो 4था भाग आहे त्यामध्ये बलराम हा महाभारतकालीन किंवा असा वेगळा आहे, वयानं मोठा आहे, पण तो सुद्धा एकदा ठरवून गोकुळात जातो आणि नंद यशोदे भेटतो. म्हणजे वय वाढल्यानंतर सुद्धा बालपणीच्या स्मृती बलरामाच्या जागे होतात आणि बलराम
आपल्या मानसपित्याला आणि मानस मातेला भेटण्यासाठी उत्तर आयुष्यामध्ये जातो. म्हणजे त्याच्या मनावर केवढे संस्कार या दोघांनी केले असतील. पण नातं गोतं काही असेल, पण प्रत्यक्ष आईवडील नाही आहेत ना. पण बालपणी या दोघांना, या बालरामाला वाढवण्याचं काम या दोघांनी कृष्णाबरोबर आणि कृष्णाच्या आधी, कारण तो 2 वर्षांतरी कृष्णापेक्षा मोठा आहे किमान. अशा प्रकारच्या 2 वर्षांत तो मोठा असताना हे प्रेम आपल्या ध्यानात येतं. आता हे सगळं मी जे बोलतोय याचा संदर्भ थोड्या वेळाने तुम्हाला आत्ताच दिसणार आहे. घडलं असं की हा जो नंद आहे हा आत्ता सांगितलं गोकुळचा पाटील आहे, वैश्य आहे. यादव हे म्हटलं तर क्षत्रिय आहे. त्यांना मैत्रीमध्ये सुद्धा अंतर पडलेलं नाही आहे बघा. तर वैश्य असल्यामुळं, व्यापारी असल्यामुळं, दुधाचा व्यवसाय करत असल्यामुळं त्यांना व्यवसायाचा कर आणि शेतजमीन जी असते, गवत लागतं, तो भूमीचा कर हा कंसाकडे आणून द्यावा लागतो. आणि नंद हा गावचा प्रमुख असल्यामुळं संबंध गोकुळ वृंदावनामध्ये जे शेतकरी असतील, असा शेतसारा भरतो आपण, तर जे शेतकरी असतील ते आणि व्यवसाय, कारण दुधावरी काय आहे ना, आज GST आहेच की नाही, तर ज्या प्रकारचा आज कर आहे तसे त्या काळात वेगळे असते. पण ते सगळे कर एकत्र करून ते सगळे नंदानं मथुरेला कंसाकडं आणून द्यायचे आहेत. हा नेहमीचा व्यवहार आहे. इथं बघा, शुकाचार्य म्हणाले, कुरुश्रेष्ठ परीक्षित राजा, पांडव आहे तो खरा, पण कुरुश्रेष्ठ परीक्षित राजा एक दिवस अन्य गोपांच्याकडं गोकुळचा सगळा कारभार सोपवून, गावचा कारभार कारण जाऊन यायचं अंतर फार नाही आहे, पण कंस भेटला पाहिजे. कंस म्हणजे राजा भेटेल असं नाही, पण राज्याचा अधिकारी भेटला पाहिजे. काम लगेच होत नाही, 2 दिवस लागतात. अशा वेळी गावाकडे कोणाची व्यवस्था पाहिजे ना. तर या दृष्टिकोनातून रक्षणाचं काम गोकुळच्या काही गोपांच्याकडे सोपून, वयाने मोठे असतील, कंस सॉरी नंद हा मथुरेला आला. त्यानं कंस कर द्यायचं काम जे होतं ते ठरवलं, केलं. अशा वेळेला नंद आणि वसुदेव यांचं सख्या भावासारखं प्रेम होतं. आणि म्हणून आता कृष्ण तिथं पोचलेला आहे, आपण बघितलेला आहे. तो लहानाचा मोठा होतोय नंद यशोदेच्या कृपाछत्राखाली. काही महिने गेले आणि वसुदेवाला भेटायला आला आहे. अशा वेळा वसुदेवाला भेटायला आल्यानंतर वसुदेवानं म्हणजे नंदानं वसुदेवाला भेटण्याच्या ऐवजी एका वैश्य व्यापाऱ्यानं क्षत्रिय राजकुमारानं भेटण्याच्या ऐवजी आपला मित्र करभार देण्यासाठी आलाय म्हटल्यानंतर त्यानं येण्याच्या ऐवजी वसुदेवच नंदाला भेटायला गेलाय. आणि किती छान वर्णन आहे, गाडी तळावर भेटायला गेलाय. त्या काळापासून आत्तापर्यंत बघा याच गोष्टी आहेत. गाड्या म्हणजे बैलगाड्या, त्या बैलगाड्यांचा तळ असतो. आपल्या पुण्याच्याच बाबतीत बोलायचं तर जुन्या पिढीतली माणसं सांगतात, हा जो नळ स्टॉप आहे, हा नळ स्टॉप म्हणजे काय, तिथंपर्यंत पाण्याचे नळ होते त्याचा स्टॉप म्हणजे नळ स्टॉप. हे बाहेरच्या माणसाला कळणारही नाही. आणि मला माणसं भेटून सांगतात की नळ स्टॉपचं आत्ता तुम्हाला दिसतोय, प्रचंड गर्दी दिसते आहे. काही वर्षापूर्वी त्या नळ स्टॉपच्या पलीकडं बैलगाड्या सुटत होत्या. झाडी होती कोथरूडमध्ये, कोणी असेल तरी बरोबर साक्ष लक्षात येईल. आणि त्या नळ कोंडाळ्यातलं पाणी गाडीवानाने मिळत होतं. आपल्या इथं कोथरूडला सांगितलं खरंही वाटणार नाही, अशा टोलीजंगी इमारती उभ्या आहेत. पण विचार करा, प्रत्येक खेडेगावाला ज्याप्रमाणे गायरान असावं लागतं, अलीकडे सरकार जमा त्या गोष्टी होत आहेत ते चांगलं नाही. त्या गायरान ह्या देवराईप्रमाणे सुद्धा राखल्या पाहिजेत. मला विशेष वाटतं, 2,500-3 हजार वर्षापूर्वीच आपण भागवत वाचतोय. अशा वेळेस गाडी तळ हाच उल्लेख आहे. बैलगाड्या तिथं सोडायच्या आणि गाडीवान म्हणजे व्यापाऱ्याला किंवा शेतकऱ्याला आपल्यापेक्षा बैलाचं प्रेम जास्त असतं. त्याला चारा पाणी वेळेवर मिळालं पाहिजे. त्या गाडी तळावर भेटायला वसुदेव नंदाला गेलाय. विशेष गोष्ट आहे. मित्र आला म्हटल्यानंतर तो भेटायला येण्याची वाट न बघता हा त्याला भेटायला गेलाय. गेल्यानंतर एक प्रकारे आलिंगन मिठी ही दिली जाते. एकमेकाचे कुशल प्रश्न
विचारले जातात. आणि मग नंद त्याला वसुदेव विचारतो की अरे, माझ्या उभय पुत्रांची मला आठवण येते, बलराम आणि कृष्ण. आणि पुढं ते म्हणतात एकमेकाला, म्हणजे वसुदेव आणि नंद जो मोठा असेल, नेमकं सांगतोस तो, वसुदेवापेक्षा नंद वयानं मोठा आहे, तर नंदाला तो दादा म्हणतोय. आणि दादा म्हणून पुढे सांगतोय. आता किती मानवी जीवनाच्या छटा आहेत बघा. वसुदेव म्हणतो, अरे माझंही तसं वय झालं आहे आणि तुझंही वय झालं आहे, पण वृद्धापकाळी आपल्याला देवानं पुत्रप्राप्ती घडवली, हा मानवी जीवनातला केवढा मोठा विलक्षण भाग आहे. असं ते एकमेकाशी बोलतात. एकमेकाशी गप्पा मारताना म्हणतात, मित्र मित्राला भेटला ते जणू काही पुनर्जन्म झाला असा आनंद होतो. आणखी पुढं म्हणतात, किती गोष्टी सारख्या आहेत बघा. मित्र मित्रा जेव्हा भेटतात तेव्हा नदीच्या प्रवाहामध्ये दोन ओंडक्यांची अचानक भेट होते, तशा प्रकारची भेट झाल्यासारखी वाटते. नाहीतर निरनिराळ्या व्यवहारामध्ये आपण गुंतलेले असतो, नंद आपल्या, वसुदेव त्याच्या. पण मैत्री खातर एकमेकाला भेट जेव्हा होते, सुखदुःख विचारलं जातं, वार्तालाप होतो, तेव्हा आठवण झाली आहे पाण्याच्या प्रवाहातून आपाततः वाहणाऱ्या ओंडक्यांची. आता नेमकं हेच आपल्याला आपल्या गदिमांनी टिपलेलं दिसतं. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ. मानवी जीवन हे असंच आहे. आणि त्यामध्ये मैत्री म्हणजे वाळवंटातलं ज्याप्रमाणे ओएसिस असावं तशा प्रकारचं आहे. हे दोघं एकमेकामध्ये बोलत आहेत. आणखी पुढं तो म्हणतो, अरे बंधो, भाऊ या अर्थानं मित्राला म्हटलंय, माझा पुत्र बलराम तुला पित्याप्रमाणेच मानतो आणि म्हणून मी निर्धास्त आहे. आता काय घडलं बघा, कृष्ण सोपवलाच आहे आत्ता, आणि 2 वर्षापूर्वी की त्याच्या आधी बलरामही सोपवलेला आहे. तर खूप आनंद होतो. माझा पुत्र बलराम आनंदात आहे ना. कृष्णाबद्दल विचारणं कठीण आहे, कारण ते अर्भकच आहे. पण बलराम आनंदात आहे ना. उत्तर मिळतं, आनंदात आहे. पुढं वसुदेव कंसा आपल्या नंदाला सांगतो, वार्षिक करभार जर तुझा दून झाला असेल, तो देऊन झाला आहे. आपली अत्यंत जवळची, ज्ञानदेवीच्या भाषेत ये हृदयचे ते हृदय गातले, भेट पण झाली आहे. आता वेळ न दवडता तू शक्य तितक्या लवकर गोकुळाला परत जा. नंदा थोडं चमत्कारिक वाटतं की 2 दिवस राहा म्हणायच्या ऐवजी लवकर परत जा, हे काय आहे. आणि त्याचाच विचार करत तो जातो. आणि जात असताना त्याला बातमी कळते की पूतना मावशीनं अशा प्रकारचं घडवलेलं आहे. तेव्हा पुढचं आधी सांगतो. नंदाची कल्पना अशी येते की वसुदेवाला हे कसं जाणवलं गोकुळावर संकट येणार आहेत म्हणून. याचा अर्थ माझा मित्र हा खरंच योगी असला पाहिजे की ज्याला भूत, वर्तमान, भविष्य याची जाणीव होऊ शकते. हा पुढचा भाग आधी सांगितला. आता इथून पहा, पूतना मावशीपासून कंसानं असुरांना, मायावी असुरांना पाठवलेला आहे. त्यावेळेला तिथं कृष्ण आहे याची खात्री नाही आहे. कृष्ण म्हणजे 8वा पुत्र वसुदेवाचा, तोच आहे याची खात्री नाही आहे. पण मागं त्या मंत्र्यांनी सांगितलं होतं, आठवतं तुम्हाला, की गवळीवाडे शोधूया, अमुक शोधूया, तमुक शोधूया. अत्यंत हुशारीचं काम त्यांचं. आणि 10 दिवसामध्ये जन्मलेली जेवढी अर्भक आहेत तेवढी मारून टाकूया, अशा प्रकारचं ठरलंच होतं ना. मग गोकुळ तर फारच जवळ आहे, त्या ठिकाणी मारलंच पाहिजे. आणि म्हणून पहिली पाठवली जाते ती पूतना मावशी. वर्णन असे येतात, आता सगळ्याच कथा ऐकायला आपल्याला गोड वाटतात पण परिचित असतात. कारण परिचितामधलं जे जे काही वेचून आपल्याला सांगावं लागेल, ज्याचं काही भागवतात भाष्य करता येईल, असं क्रमानात आपण बघत जाऊया. या आजच्यापासून कालियामर्दनापर्यंत किंवा पुढं गोवर्धन पर्वतापर्यंत आपण सगळेच जणू काय आता शाळेमध्ये लहानपणी गेलोय आणि गोष्टी ऐकतोय असं गृहीत धरायचं. त्याच्यामध्ये अद्भुताचा रंग पण असतो. म्हणजे बकासूर असेल तर बगळा, पण बगळा म्हणजे नेहमीचा बगळा नाही आहे. एवढा मोठा बगळा की त्याच्या चोचीच्यात कृष्ण जाऊ शकतो भुयारासारखा,
आता आज तुम्हाला मला पटणार नाही, कोणालाच पटणार नाही. पण जर भक्तीच्या मनानं, भक्तीच्या डोळ्यांनी पाहायचं म्हटलं आणि काव्याच्या भाषेत अद्भुत नावाचा पण एक रस असतो असं मान्य केलं तर त्याची गोडी आपल्याला चाखता येते. नाही तर मग पुस्तक बंद करायचं आणि ठेवून टाकायचं. पण गोडी चाखायची असेल तर अद्भुत रसाचा मी मुद्दाम उल्लेख करतो. विचार करा, जगात पहिलं जर कोणी नाट्यशास्त्र लिहिलं असेल, नाट्य ही गोष्ट फार प्राचीन आहे, कारण करमणुकीचं दुसरं कुठलंच साधन नव्हतं. अशा कालखंडात नाट्य मग तिकडे शेक्सपियरची नाटकं पण आहे. आणि आपल्याकडं जगातलं पहिलं पुस्तक नाट्यशास्त्र भरत मुनींनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये दिलेल्या सूचना आजसुद्धा उपयोगी पडतात असं लक्षात घ्या. म्हणजे इसवी पूर्व आहे नाट्यशास्त्र. आणि म्हणून अलीकडे तुम्ही बघितलं असेल युनेस्कोनं जी काही पुस्तकं स्वीकारलेली आहेत त्यात आपली भगवद्गीता पण आहे आणि नाट्यशास्त्र पण आहे. भांडारकर म्हणून त्यांनी नेलेलं आहे. तर त्या नाट्यशास्त्रामध्ये मानवी मनाला भिडणाऱ्या भावणाऱ्या भावना टिपलेल्या. त्या भावनांचंच नंतर रसामध्ये रूपांतर होतं. रस होण्यासाठी एक स्थायी भाव लागतो. स्थायी भाव स्थिर असा. उदाहरणार्थ भक्ती हा रस 10वा आहे, 9 रसामध्ये नाही आहे. तर भक्ती रसाला स्थायी भाव कोणता असतो? शरणागती. भगवंताच्या ठाई तुमची शरणागती हा स्थायी भाव असला तर रस भक्ती नावाचा निर्माण होतो. रस म्हणजे रस्यते. जसं आपण जिभेवर एखादा पदार्थ ठेवला तर ज्याप्रमाणे जीभ ओली होते रस आपण घेतो, तसं एकच पहिलं नाटक बघताना सुधाकर सिंधूला छळतोय की आपल्या डोळ्यातून पाणी येतं. ही जी रस्यते रस कल्पना आहे त्या रसामध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल की एक बिभत्स रस पण आहे आणि एक अद्भुत रस पण आहे. खरं म्हणजे शृंगार रस मान्य, हास्य रस मान्य, कुणालाही मान्य असणार. नंतर आलेला भक्तिरसही मान्य. मध्ये एक शांत रस आला. मुळात रस 9, 10 शांत, 11 भक्ती नंतर आले. हे सगळे मान्य आहेत. बुद्ध चरित्र बघता अश्वघोषाचं शांत रस आहे, मान्यच आहे आपल्याला. शृंगार तर आहेच आहे, भक्ती आहे. पण बिभत्स आणि अद्भुत यांना रसाचं स्थान का द्यावं आणि त्यात बिभत्साला का द्यावं? तर विचार करा, जेव्हा तुम्ही रस्यते म्हणता, मानवी भावना म्हणता, तेव्हा चांगल्या भावना आणि नकोशा वाटणाऱ्या भावनासुद्धा भावनाच असतात. त्या अपरिहार्यपणे असतात. तुमची इच्छा असणार तर नसो, दुर्गंधी असेल, बिभत्स वाटणार. अगदी भिंतीवरची पाल इकडनं तिकडनं गेली, नकोस वाटते. काय होतं आपल्याला? हे जे नकोसं वाटतं ना आपल्याला, ती बिभत्स रसाचा स्थायी भाव आहे. आणि हाही नाटकामध्ये असू शकतो. उदाहरणार्थ वेणी संवारासारखं नाटक असेल, भीमाचा पराक्रम असेल, दुर्योधनाला मारलं गेलं, दुर्योधनाच्या मांड्या फोडल्या गेल्या आणि भीमानं प्रतिज्ञा केली होती की ते जे रक्त असेल त्या रक्तानं द्रौपदीची वेणी घालेल. इथं पण ते ठीक आहे, पण बिभत्सच सांगतो म्हणून सांगतो, शत्रूचं रक्त घटाघटा पिल. आत्ताचं तुम्हाला ऐकताना बिभत्स वाटतं. आता हे काय आहे सगळं? मानवी भावना. आता मी सविस्तर वेळेने सांगतोय, नाहीतर 2025 मध्ये आमच्या कृष्णाच्या कथा एवढ्या सगळ्या अद्भुत का ऐकायच्या? म्हणजे मी का सांगायच्या, तुम्ही का ऐकायचा, तुम्ही तुमचा वेळ का खर्च करायचा, हा प्रश्न येईल की नाही? पण विचार करा, खरंच तो बालकृष्ण ज्या की खेळ करतोय ना, म्हणजे पुढे त्याच्या खोड्या येणार आहेत. तशाच खोड्या आपल्या घरातले बाळ गोपाळ करत नाहीत का? दुधाची चोरी नसतील करत, पण घरामध्ये असं आपल्याला ब्लॉकला लॅच की वगैरे जे असतं, त्याचे लहान मुलं काय काय खेळ करतात ते बघितले आपण. माझ्या एका नातेवाईकाची 2 मुलं होती. तो असा मित्राशी गप्पा मारत बसला होता आणि ती 2 मुलं बाहेर होती. येऊन त्यांना बघितलं तर मुलं खेळ करत आहेत. काय करतायत? बाबाने आईचा चष्मा आणलाय आणि कुटतायत. हे घडलेलं आहे माझ्या एका नातेवाईकांच्या बाबतीत. त्या लहान मुलांच्या चष्म्याचं काय कौतुक? बरं, बाबा नाही आता आंधळीच होणार की चष्मा नाही म्हणतात, त्याचं काय करणार? ही जी लहान मुलांची निरागसता आहे ती कृष्णाची आहे. आणि म्हणून बघा, घरोघर आपल्या म्हणजे आपले हवी सरदेशांनी पुस्तक लिहिलं आहे ना, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती, त्याला एक वेगळा अर्थ आहे. तर माझ्या मते त्याचा घरोघरी बाळ गोपाळ जन्मती.
आणि प्रत्येक पिढीमध्ये एकीकडे आपला आपला प्रतिनिधी म्हणजे अंतराळात गेलाय, पूर्वी जाऊन आल्याच आहे. हे जर बघितलं तर कुठंही झेप आणि कुठं बाळगोपाळांचा खेळ. यासाठी लक्षात ठेवा, मानवी मन एक अद्भुत गोष्ट आहे, ती शाश्वत आहे आणि ती अश्मयुगातही होती आणि चंद्रयुगातही असणार. आता चंद्रयुग आहे, ती शाश्वत आहे. अशा नजरेतून त्याच्याकडे तुम्ही बघा की मग सोपं होईल. जरा बरंच बोललो मी त्याच्याबद्दल. पूतना मावशी, ही पूतना मावशी भागवतातली अमर झालेली आहे. मी तिला मावशी म्हटलं गेलं, अमर झाली. म्हणजे अगदी जवळून तुमचा घात करणारी, म्हणजे केसांना गळा कापणारी जी माणसं असतात त्यांना पूतना मावशी म्हणतात. आणखीन एक पात्र महाभारतातलं अमर झाले, अलीकडे राजकारणासारखंच त्याचं नाव येतं, शकुनी मामा. तर शकुनी मामा सुद्धा अमर झाले. तसंच पूतना मावशी पण अमर झाली. कशी होती ती पूतना मावशी बघा, अत्यंत मायावी, कंसांना मारण्यासाठी नेमलेली. ती गावोगावी नगरोनगरी आणि गवळी वाडे शोधत शोधत फिरायला लागली आणि तिनं ती माई संचारली होती. आत्ता त्यानं गोकुळात बातमी कळली की लहान मुलं आहेत, त्याला काही कृष्ण कळलेलं नाही, पण लहान मुलं जन्मलेली आहेत. आता 10 दिवसाची नाही, 2 महिन्याची असतील, पण लहान मुलामध्ये एखादा 8वा पुत्र असण्याची शक्यता आहे ना. म्हणजे राक्षसांनी डोकं न चालवता डोकं चालवलं की सगळीच मारून टाकायची, तिचा प्रश्नच येत नाही. पण तिनं गोकुळात प्रवेश करताना अत्यंत सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. भागवतकार सगळं नीट सांगतात. तिने केसामध्ये मोगऱ्याची फुलं घातली होती, उत्तम वस्त्र धारण केलं होतं. तिचे केस तर असे चमकत होते ज्यानं मुखाला शोभा आली होती. स्मितहास्य करत ती नेत्र कटाक्ष टाकत होती की जणू सगळ्यांना वाटलं साक्षात लक्ष्मीच आली की काय, पूतना मावशी. आणि ती अशी आली आणि तिनं सरळ नंदाच्या वाड्यामध्ये प्रवेश केला. प्रवेशच नुसता केला नाही तर ओटीवर लहान मूल श्रीकृष्ण राहिला होता, त्याला तिनं मांडीवर घेतलं आणि स्तनपान द्यायला सुरुवात केली. हे दोघी म्हणजे यशोदा आणि तिच्याकडे आली रोहिणी बघतायत, पण त्यांनी तिला अडवलं नाही. भागवतकार एवढीच गोष्ट सांगतायत की तिच्या सौंदर्याच्या आणि व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळं या दोघींना काय बोलावं हे कळेना. एक मुद्दा तुमच्या लक्षात आला आणि माझ्या लक्षात वेगळा मुद्दा आला की काळ किती साधा होता बघा, की एखादी अपरिचित व्यक्ती आपल्या घरात जरी आली तरी मुलाला मांडीवर घेऊ शकत होती आणि स्तनपान करून देऊ शकत होती. एवढा साधा काळ होता. राहवत नाही म्हणून तुम्हाला एक मी मराठी चित्रपट सांगतो, बघितलं नसेल तर बघा. चित्रपटाचं नाव सायकल असं आहे. फार छान चित्रपट आहे मराठी. आणि तो चित्रपट बघितला तर 50-60 वर्षापूर्वी माणसं किती साधी होती खेड्यातली, हे बघण्यासारखं आहे. त्याच्यात या माणसावर विश्वास, माणूस खोटं कशाला बोलेल, खोटं कशाला बोलेल हा प्रश्न पडली इतपत साधेपणा 2-3 हजार वर्षापूर्वी होता. आणि होता नक्कीच. याचं कारण ते चिनी प्रवाशांनी लिहून ठेवलं आहे की लोकांच्या शहरात सुद्धा म्हणजे नगर पौरजन त्यांच्या दरवाजाला सुद्धा कुलूप नसतं, खेड्यात तर नाहीच नाही. एवढंच मला जाता भाष्य तुम्हाला सांगायचं. बरं, त्याने स्तनपान केलं. आता अद्भुत बघा, स्तनपान ती कृष्णाला घडवत असताना तिनं कृष्णाला विष पाजायला सुरुवात केली. हे कृष्णाच्या लक्षात आलं आणि त्यानं आपल्या बाळ मुठीनी तिला असं काही पकडलं की अरे सोड सोड म्हणून ती त्या मुलाला दूर मूल म्हणजे अर्भक दूर करायला लागली. डोळे ताठ झाले, अंग घामानं डबडबलं, हातपाय आपटायला लागली, ओरडायला लागली आणि तिच्या ओरडण्यानं पृथ्वी हलतीये की काय असं वाटायला लागलं. म्हणजे गोकुळ किती संत्रस्त झालं असेल ते बघा. आणि कृष्णानं अद्भुत पराक्रम असा केला की त्यानं बाळ मुठीने तिचा गळा म्हणा, तिची छाती म्हणा, तिचं शरीर म्हणा असं काही पकडलं की त्यानं प्राण सोडले आणि मूळ रूपात एक राक्षसी अस्ताव्यस्त होऊन पडलेली गोकुळातल्या लोकांनी पाहिली. पूतना मावशीचा पराक्रम एका अर्थानं असा आहे. ती आली होती कृष्णाला मारायला, पण कृष्णानं तिला मारलं.
एवढंच नव्हे तर गोप गोपी ज्या नंदाच्या घरातल्या आरोळ्या ऐकून आल्या होत्या, त्यांना आणखीन एक अद्भुत दृश्य दिसलं की एक स्त्री मोठी राक्षसी मरून पडली आहे आणि कृष्ण तिच्या छातीवर आनंदानं बागडतोय. कालिया मर्दनात असंच आपल्याला काही भेटणार आहे. पूतना मावशीचा अशा प्रकारे नाश झाला आणि जेव्हा पूतना मावशीचं संकट दूर झालं तेव्हा स्त्रियांनी कृष्णाची दृष्ट काढायला सुरुवात केली. या गोष्टीसुद्धा आपल्या संस्कृतीतल्या भागवतकार फार छान टिपतात. कशी दृष्ट काढत असत ऐकण्यासारखं आहे. आपण दृष्ट काढताना मीठ मोहऱ्या वगैरे घेतो. मुद्दाम लक्षात तुमच्या आणून देतो, गोकुळामध्ये दृष्ट काढण्याची पद्धत अशी होती की गाईची शेपटी मुलाच्या मुखावरून फिरवायची. याचे ठसे आजसुद्धा आपल्या खेड्यातल्या संस्कृतीमध्ये आपल्याला दिसतात. भागवतकार ते सांगतात. यथाशास्त्र शुकाचार्य म्हणतात, यथाशास्त्र कृष्णाची दृष्ट काढली गेली. एवढ्यात वसुदेवाला आणि वसुदेवाला इतरांनी बातमी सांगितली. समोर पूतना तर पडलीच होती. हे संकट बघून वसुदेवाच्या मनात विचार आला की अशा प्रकारचं संकट येईल असं वसुदेवाला कसं कळलं. त्यानं मला इशारा दिला की इथं राहू नकोस मथुरेमध्ये, लवकर तू परत जा. त्या मुखामध्ये शब्द आले की वसुदेव हा पूर्वजन्मीचा कोणीतरी महान ऋषी असावा किंवा योगेश्वर असावा. आता योगेश्वर यातला योग म्हणजे आपला गीता योग नाही, योगेश्वर कृष्ण नाही. योगेश्वर म्हणजे महान योगी, पातंजल योग जो आहे तो. आणि तो जर नीट केला तर अष्टमहासिद्धी वश होतात. त्याच्यामध्ये भूत भविष्य वर्तमानाचीही जाणीव होणं एक सिद्धी आहे. ती वसुदेवाची असावी असं नंदाला वाटतं. आणि नंद वसुदेवाला मनोमन धन्यवाद देतो की मला तू पाठवलंस इकडं म्हणून बरं झालं. गोकुळामध्ये पूतना मावशीचं मरण झालं. कृष्ण बालक सुखरूप राहिलं. आणि अशा स्थितीमध्ये शुकमुनी पुन्हा परीक्षित राजाला म्हणतायत की तुला ही पूतना मावशीची मी हकीकत सांगितली, कशी वाटली. परीक्षितेला ज्याला आपण वानगी म्हणतो ना तशी ऐकायला मिळाली. आणि परीक्षितीच्या दृष्टीनं श्रीकृष्णाची कथा बरीच प्राचीन आहे. त्या बालपणीच्या वार्ता जशा आपल्या युद्धस्य कथा रम्या तसं परीक्षेला ऐकाविषया वाटतात. आणि म्हणून भागवतकार शुकाचार्यांना, भागवत सांगणाऱ्या शुकाचार्यांना परीक्षित ते म्हणतो बघा, भगवान श्रीकृष्णानं अवतार घेऊन अनेक लीला केल्या. परीक्षित म्हणतोय म्हणजे हे भागवत ऐकणाऱ्याचं मत असायला पाहिजे. परीक्षित म्हणतोय की त्या भगवंताच्या लीला ऐकल्यानंतर मानसिक उदासीनपणा दूर होतो. प्रपंचातल्या सुखदुःखाचा किंवा वासनांचा हव्यास असतो तो नष्ट होतो. श्रीहरीबद्दल भक्ती उत्पन्न होते आणि श्रीहरीची भक्ती भक्तांच्याबद्दल प्रेम उत्पन्न करते. म्हणून भागवत ऐकायचं, भागवताच्या कथा ऐकायच्या. औदासीन्य दूर होण्यासाठी, गीतेच्या भाषेत त्रिगुणांची बाधा न होण्यासाठी, भगवंताबद्दल भक्ती वाटण्यासाठी. आणि भगवंत कुठल्या भक्तीनं खुश होतो? तुम्ही भक्ताची भक्ती करा की भगवंत खुश होतो. जसं लेकराचं कौतुक झालं की आईला सगळ्यात जास्त आनंद होतो. भगवंताचं नेमकं तसंच आहे. भक्ती त्याचे लेकरच आहे. आणि मग भक्तप्रिय, भक्त ज्याला अत्यंत आवडतात असा तो भगवंत आहे असं सांगितलं जातं. या मनुष्यावतारातल्या कथा चालल्या असतानाच आता दुसरं अद्भुत दृश्य आलं पूतना मावशीच्या पाठोपाठ. आणि ते म्हणजे तृणावर्त. भागवतातली सगळी नावं छान आहे. आवर्त, प्रत्यावर्त, आपले मोसमी वारे हे सगळं डोळ्यासमोर आणा. याचं नाव तृणावर्त असं आहे. आवर्त वादळ आणि तृणावर्त म्हणजे गवताला सुद्धा उडवून नेईल असं वादळ, म्हणून तृणावर्त. झाडं पडतात आपण अनुभव घेतो, पण महापुरे झाडे जातील तेथे लव्हाळी वाचते. गवत
तसं फार घट्ट असतं. त्या गवतालाही उडून लावेल तो तृणावर्त, ती पूतना मावशी. कधी कधी विचार करूया, पूतना मावशीतला पूतना यातला पूत शब्द घेतला तर तो अतिशय चांगला आहे. मनपूत असा आपण शब्द वापरतो, शास्त्रपूत असा वापरतो. बहुतेक त्याला ना जोडून विरुद्धार्थ दाखवलेला शक्यता आहे. तसं तृणावर्त गवताले उडून लावेल अशा प्रकारचा तो आला. पण घटना कशी घडली बघा. कृष्णाला या सगळ्याच गोष्टींची जाणीव भगवान असल्यामुळं बहुतेक असावी. यशोदेच्या असं लक्षात आलं की आपण त्या आपल्या बालकाला स्तनपान देत असताना कृष्ण अचानक नेहमीपेक्षा जड झालाय आणि म्हणून मांडीलाही त्याचं ओझं वाटायला लागलं. आणि म्हणून यशोदेनं जड झालेल्या कृष्णाला खाली ठेवलं. आता हे जड होणं कशासाठी आहे थोड्या वेळाने तुमच्या लक्षात येईल. आणि यशोदा, आणखी पुढे मी प्रसंग तुम्हाला सांगणार आहे, मुद्दाम सांगतो की जी प्रपंचातल्या गोष्टी छान टिपल्यात बघा. की पुरेसं स्तनपान व्हायच्या आधी चुलीवरचं दूध उतू जातं म्हणून यशोदा धावत दुधाच्या रक्षणाला गेली आणि स्तनपान कमी राहिलं म्हणून श्रीकृष्ण भगवान रागावले असे परमला सांगितलं जातं. मी लहान मुलांच्या गोष्टी ज्याला म्हणतो घरातल्या, त्या कशा टिपल्यात बघा. पण त्या आता नंतर त्याच्यातून मग उखळ कथा येणार आहे आणि 2 वृक्ष जन्मास येणार आहे. पण आता आपण तृणावर्तापासून, त्या तृणावर्त विलक्षण रूप घेऊन वादळाचं आला. असुर आहे, मायावी आहे, त्याला कृष्णालाच नष्ट करायचं. पण ही लहान मुलं दिसतील त्या सगळ्याच नष्ट करायचं म्हणून तो आला. कृष्ण भगवान जमिनीवर ठेवले गेले. तेव्हा आलेल्या तृणावर्तानं सगळ्याच बालकांच्या बरोबर कृष्णालाही आपल्या आवर्तात, आपल्या वादळामध्ये उडून वावटळीसारखं बरोबर न्यायचं काम केलं. जाताना ती वावटळ अशी होती की त्यानं धुलीकण जमिनीवरचे आकाशगामी झाले, सगळ्यांच्या डोळ्यात गेले. आणि तृणावर्त नावाचा कोणी असुर कृष्णाला पळवून नेतोय हे कुणाच्या लक्षामध्येच आलेलं. यशोदा माता येते आणि बघते तर आपण जड वाटलेलं मूल म्हणून खाली ठेवलं होतं ते अदृश्य. हरणीचं शावक दिसेनाचं झालं तर हरणी जशी व्याकुळ होईल तशा प्रकारे इथले शब्द आहेत. यशोदा दीन झाली आणि टाहो पडू लागली. इकडं तृणावर्तानं ते मूल उचलून म्हटलं तर उराशी धरून आकाशगामी होऊन जायला सुरुवात केली. त्या तृणावर्ताच्या लक्षात आलं की जेव्हा त्या लहान मुलाला आपण आणलं होतं तेव्हा लहान मुलाचं वजन लहान मुलाचंच होतं, पण आता मात्र आपण गळ्यामध्ये धोंड बांधली की काय असं वाटायला लागलं. आता लक्षात येईल मगाशी काय होतं ते. आणि ते गळ्यातली धोंड नकोशी वाटली. तो निश्चेष्ट झाला, त्यानं डोळे मिटून घेतले आणि तृणावर्त जो होता तर वरून अक्षरशः आकाशातून खाली पडला. कसा? शंकरानं त्रिपुराला मारल्यानंतर त्रिपूर म्हणजे 3 पुरं, ती जशी खाली पडावीत तसं विलक्षण दृश्य दिसलं. तृणावर्त हा पुरुष आहे, तो राक्षस छिन्न भिन्न होऊन त्या ठिकाणी पडला. सगळे गोप गोपी जमा झाले. तृणावर्त खाली पडलेला दिसला, पण आपला कृष्ण हा चटकन दिशेना जवळ जाऊन बघायला लागले. त्या तृणावर्ताच्या छातीला जशी पारंबी वडाला असते ना तसं तृणावर्ताच्या छातीला कृष्ण लोंबकळताना त्यांनी पाहिला. आणि गोप गोपींना आश्चर्याचा धक्का बसला की सगळ्या जगाला तृणावर्त त्रास देतोय आणि या बालकाला मात्र तृणावर्ताची भीती वाटत नाहीये. पारंबी वडाला असावी तितक्या सहजतेनं हा त्याची चिकटलेला दिसतो. यशोदेनं आपल्या मुलाला जवळ घेतलं. संकटातून सुटलंय मूल म्हणताना अधिक दुःख सुखात रूपांतरित झालं. आनंदानं पोटाशी धरलं आणि कृष्णाकडे ती एकटक बघायला लागली. आणि ती एकटक बघत असताना तिला आश्चर्य वाटलं. भागवतकारात एक वेगळी गोष्ट आपल्याला सांगतायत, ती म्हणजे या बालकृष्णाच्या मुखामध्ये यशोदेला विश्वरूप दर्शन झालं. आपण खूपदा हा प्रश्न गीतेचं भाष्य करणाऱ्यांना किंवा कीर्तनकारांना विचारतो
की विश्वरूप दर्शन फक्त अर्जुनालाच झालेलं आहे का अन्य कुणाला झालं? भागवताच्या सुद्धा भिन्न भिन्न प्रती आहेत. जशा ज्ञानेश्वरीच्या भिन्न भिन्न प्रती आहेत, म्हणजे पाठभेद आहेत, तशा भागवताचंही आहे. प्रक्षेपही आहे. सगळं बोलणार आहे नंतर मी किती प्रक्षेप आहेत ते. राधेचा संदर्भ येईल त्यावेळेला. परंतु जे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये यशोदेला हे कृष्णाचं विश्वरूप दर्शन कधी झालं याच्यावर पाठभेद दिसतात. एकच पाठभेद तुम्हाला सांगतो. कृष्ण लोणी चोरून खायचा. यशोदा त्याच्या मागं धावत आली आणि खात्री पटली आता कृष्णाने लोणी आपल्या या डेऱ्यातलं खाल्लं आणि हात घालून जे डेराही संपवला एका अर्थानं. अशा वेळेला नाही मी खाल्लं, हिंदीतलं ते पद आठवा, माखन चोराचं अत्यंत सुरेख आपण ऐकलेलं. नाही मी माखन खाल्लं, नाही मी लोणी खाल्लं. इथं मग दाखव बघू लोणी नाही खाल्लंच तर तोंड. मग तिचं विश्वरूप दर्शन झालं असं हे पाठभेद दिसतं. तो मंजूर असायला काही हरकत नाही. मला इथं पुस्तकाच्या आधारे बोलायचं तर तृणाव्रताच्या वेळी दिसतं. आणि काय काय दिसलं की ते गीतेचा परिणाम आहे बघा. आकाश, स्वर्ग, पृथ्वी, ज्योतिषचक्र, दिशा, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, सप्तसमुद्र, नद्या, पर्वत, द्वीप, खंड आणि चराचर भूत कृष्णाच्या मुखामध्ये दिसली. असंच वर्णन आपल्याला गीतेत दिसतं आणि तसंच भागवतात दिसतं. मी 2 संस्कृत श्लोक तुमच्यासमोर ठेवतो. गीतेमध्ये 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन आहे. त्यातला 49वा श्लोक आहे तो असा, मा ते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोर मिद्रुम ममेदम. घोर म्हणजे भयंकर, दृष्ट्वा पाहून, घोर म्हणजे भयंकर. आसुर म्हणूया नको, पण घोर म्हणूया, अघोर म्हणूया. म्हणजे अतियंत, जसं अचपळ मन माझे नावरे आवरिता. अघोर म्हणजे नाही नव्हे, घोर अघोर हे राक्षस होते. तर अघोर घोर तशा पद्धतीने शब्द येतो. घोर इदम दृष्ट्वा मा ते व्यथा माच विमूढ भावो. मला दुःख होतंय, विमूढ भाव येतो, असे शब्द या ठिकाणी येतात. आणि यशोदेची अवस्था, ही अवस्था कृष्णाची आहे, अर्जुनाची आहे. आता अर्जुन म्हणतो ना हे विश्वरूप दर्शन होता ना, आणि आता यशोदा म्हणते आहे. शब्दसुद्धा कसे सारखे आहेत बघा. याचा अर्थ मग एकच लेखक व्यास आहेत. महाभारतात गीता आहे. महाभारत लिहून झाल्यानंतर व्यास खिन्न झाले का नाही म्हटलं तर त्यांना आपल्या वंशजांची आणि पूर्वजांची दुःखभरी कहाणी सांगावी लागली, ज्याला इरावती कर्वे युगांत म्हणतात. त्यानं ते खिन्न झाले. अशा वेळा नारद त्यांना भेटले आणि म्हणाले, ही खिन्नता दूर करायला तू भगवंताचं भागवत सांग, जे दुःख दूर होईल. ही कथा सांगते की महाभारतानंतर भागवत आहे, काही वर्षात आहे, ठीक आहे, पण इसवी सन पूर्व जवळजवळ 2000 आहे. आणि एकच व्यास जर असतील, महाभारत काळ व्यास बादरायण वेगळे आहे, वेदव्यास वेगळे आहेत. व्यास पौर्णिमा आहे त्यावेळी आपण याचा उल्लेख करूया. वेदव्यास वेगळे आहे, ब्रह्मसूत्रकार बादरायण व्यास वेगळे आहे. आणि आता आपण बोलतो ते कृष्ण द्वैपायन व्यास आहे. हे कृष्ण द्वैपायन व्यास म्हणजेच महाभारतकार, म्हणजेच भागवतकार, हे मान्य करायला काही हरकत नाही. तर त्याच्यातून एक जर लेखक कवी असेल तर काही शब्द सादृश्य आपल्याला मिळतं. एक वेगळं उदाहरण तुम्हाला सांगतो, विचाराची दिशा म्हणून, आणि तुम्ही जाणकार आहात म्हणून मुद्दाम सांगतो. तुकारामांची म्हणून मंत्रगीता आपल्याला सांगितली जाते, तुकारामांची. आता गोखले नावाच्या सांगलीच्या अभ्यासिक व्यक्तीनं, कारण त्यावेळी मी त्याचा परीक्षक होतो, मला पक्क माहिती आहे, मंत्रगीतेवर गोखले मॅडमनी प्रबंध लिहिलेला आहे आणि त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे की मंत्रगीता आपल्या जगद्गुरू तुकारामांची आहे. हे त्याने पुराव्याने सिद्ध केले, म्हणजे मान्य असायला हरकत नाही. पण विचाराच्या क्षेत्रामध्ये तुम्ही मान्य केलं एखादं प्रमेय, म्हणजे प्रवासामध्ये ठोकलेली एखादी खुंटी असते.
जे प्रवास करता करता किती मैलावर आपण आलो तर ती खुंटी तुम्हाला मार्गदर्शन करते. पण मागून येणाऱ्या अभ्यासकानं त्या खुंटीचा आदर करावा, पण आपली वेगळी खुंटी ठोकली म्हणजे वेगळं मत मांडलं तरी बिघडत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मंत्रगीतेमध्ये मुख्यतः तुकारामांची इथं ठरवताना कशाचा आधार घेतला गेला आहे, तर तुकारामांच्या अभंगातले शब्द आणि मंत्रगीतेतले शब्द अनेक कल्पना शब्द सारखे आहेत म्हणून. आता सांगतो म्हणून दुसरेही सांगतो. काही जण असं म्हणतात की ती मंत्रगीता जगद्गुरू तुकारामांची नाही. मग कुणाची आहे? तुम्ही जाणकार आहात म्हणून मुद्दाम लक्षात आणून देतो. तुकारामांच्या ज्याप्रमाणे बहिणाबाई एक मोठ्या शिष्य आहेत, निळोबाराय एक मोठे शिष्य आहेत, तसंच जरा दुर्लक्षित झालेले एक शिष्य आहेत, त्यांचं नाव तुका विप्र. विप्र म्हणायचं कारण ते जन्मानं ब्राह्मण होते म्हणून त्यांनी स्वतःचं नाव तुका विप्र असं घेतलं. तुकारामांचे निस्सीम भक्त. तुकारामांचे 4000 अभंग त्याला पाठ होते असं म्हणावं. जसे निळोबांना पाठ होते, बहिणा पाठ होते. 4000 अभंग पाठ असतात. माहिती म्हणून सांगतो, भारतीय संप्रदायात आहेत. ज्ञानेश्वरी पाठ असणारी माणसं आहेत, आजही आहेत. हे काही तर कठीण नाही आहे. आणि त्या तुका विप्रांती पाठ असल्यामुळं तुकाराम इतके मुरले होते मनामध्ये की तुका विप्रांच्या अभंग उपलब्ध आहेत. तुका विप्रांचे विप्रांच्या घराण्यातली माणसं आज आहेत, भेटलेली आहेत मला कोल्हापूर. ते म्हणतात की तुका विप्रांचे अभंग तुकारामांसारखे आहेत आणि म्हणून मंत्रगीता तुका विप्रांची असू शकेल. मी दुसरा विचार तुम्हाला सांगितला, खुंटीच्या भाषेत तुम्हाला सांगितला. भागवताचा अभ्यास करताना सुद्धा मला असं वाटतं, भागवतावर भाष्य सगळेच करतात, पण मला भागवतावर भाष्य करताना तुम्हाला गीतेशी जसं जोडायचं ना, तसं भागवतसुद्धा बोलून टाकतो एकदा. महाभारतामध्ये ज्याप्रमाणे जय आहे, भारत आहे आणि महाभारत आहे आणि व्यासांचंच आहे ना, तसं आज जे आपण 18,000 श्लोकांचं व्यासांचं भागवत म्हणतो, 18,000 आकडा लक्षात ठेवा. संस्कृत श्लोक किती आहेत महापुराण भागवतामध्ये? 18,000. लहान आकडा नाही आहे. स्कंद 11, त्यातला दशमस्कंद आपला चालला आहे. 18,000 संस्कृत श्लोक ही छोटी गोष्ट नाही, पण सगळेच व्यासांचे आहेत का? जय, भारत, महाभारत. आणि याला एक आधार आहे. भागवताला नुसतं पुराण म्हणतात का बघा, भागवताला महापुराण म्हणतात. हे का म्हणतात महापुराण? तर महाभारताप्रमाणे हे महाभागवत आहे असा विचार कुणाच्या तरी मनात आला असला पाहिजे. म्हणून 18 पुराणामध्ये अन्य कुणाला महापुराण न म्हणता त्यात अनेक आहेत. भागवतालाच महापुराण का म्हटलं जातं? एक विचाराची दिशा म्हणून तुम्हाला मी सांगितलं, माझं मत सांगितलं. त्याला अभ्यास कसा करावा, आपण गीता धर्म मंडळामध्ये अभ्यास कसा करावा हे मला सांगावंसं वाटतं, म्हणून तुम्हाला तुका विप्रांचे मंत्रगीतेचं उदाहरण सांगितलं. पुन्हा भागवताकडे शब्द साम्य बघा. आता शब्द काय होते? माते, मी मगाशी अर्जुन चुकून म्हटलं, कृष्णाचे शब्द आहेत, दुरुस्त करा. अर्जुनाचे नाही आहेत, कृष्णाचेच आहेत. माते व्यथा माच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोर मिद्रुम ममेदम असा. आणि यशोदेचे शब्द जाणीवपूर्वक ऐका. सा वीक्ष विश्वम सहसा राजन संजात वेपथु सम्मिल्य मृगशावक अक्षी नेत्रे आसीत सुविस्मिता. तिथला शब्द आहे घोर मिद्रुम ममेदम, इथला शब्द आहे सुविस्मिता. इथं वेपथु शब्द पुन्हा वाढवला आहे. तिथं दृष्ट्वा शब्द आहे, इथं वीक्ष शब्द आहे. त्याची साम्य तुमच्या लक्षामध्ये. आणि भावना तशीच आहे. विश्व यशोदेनं हे राजा पाहिल्यानंतर वेपथु संजातः, ती थरथर कापू लागली. अर्जुनाचे तिथले जे नंतर सात्विक भाव आहेत, पण आधी पहिल्या अध्यायासारखेच वेगळे भाव आहेत, ते लक्षामध्ये घ्या. कृष्णाची मूर्ती पाहिल्यानंतर अष्टसात्विक भाव आहेत, पण हे तुझं रूप मला नको. अद्भुताचं दर्शन आहे, तू पुन्हा तसा शंखचक्रधारी हो. आपले सहज तोंडात येतं म्हणून सांगतो, सोनोपंत दांडेकर, मामासाहेब दांडेकर, गुरुवर्य दांडेकर,
ते फार सोपे दृष्टांत देऊन आपलं कीर्तन रंगवायचं. त्यांनी दिलं दृष्टांत आहे, तुम्हाला एकदम आवडेल म्हणून सांगतो. काय आहे बरं, विश्वरूप दर्शनामध्ये असं विश्वरूप दर्शन घडवलं म्हणजे कन्येनं आग्रह धरला की पैठणी उघडून दाखवा मातेकडे, आणि नंतर कन्येनंच मातेकडे आग्रह धरला की उघडलेली पैठणी मला काही बरी वाटत नाही, घडी घालून दाखवा. आणि मातेनं कन्येसाठी पैठणीची घडी घालून दाखवली. तसं 10वा आणि 11वा अध्याय आहे. उदाहरण कोणाचं? मामासाहेब दांडेकर. आणि पैठणीच का म्हटली हो? एक लक्षात घ्या, अगदी शालिवान शकापासून इराणपर्यंत ह्या आपल्या पैठणची पैठणी ज्याच्यामध्ये सोन्याचा जर खरा असायचा, ही जात असेल. इसवी पूर्व कालखंडामध्ये सुद्धा त्या पैठणची पैठणी, अगदी नाशिक मालेगावला असेल पण पैठणची पैठणी ही पैठणीच आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जसं गंमत म्हणून सांगतो, नाटकाचं स्थान आहे, पुरणपोळीचं स्थान आहे, हे पुढे आपल्याला सांगितलंय, तसंच पैठणीचं सुद्धा स्थान आहे. बरोबर तशीच चित्र आहे. वेपतु संजातः सुविस्मिता, आणि किती छान आहे, सम्मिल्य मृग शावक अक्षी. हरणाच्या पिलानं काहीतरी गोष्ट गंभीर दिसल्यानंतर डोळे निमिल्य करावेत, मिटावेत, तसे यशोदेनं माता सहिती डोळे मिटून घेतले. ते बरंच आपण रंगवलं. थोडं गतीनं एक 5-10 मिनिटं ऐका. किती विचार केलेला आहे. एक दिवस यादवांचे पुरोहित गर्गमुनी, यादवांचे पुरोहित मथुरेतले गर्गमुनी, आणि सौभद्र नाटकात सुद्धा गर्गमुनी आहे, ते विलक्षण व्यक्तिमत्व आहे. ते काही ते प्रवास करत करत गोकुळात आलं. गोकुळात ते नंदाला भेटायला आलं. जसं गावातला मोठा माणूस त्याला भेटायला जायचं, म्हणून गर्गमुनी भेटायला आले. आणि कृष्ण आता 2-1 महिन्याचा झाला होता बहुतेक. पण नंदाच्या मनामध्ये विचार आला की गर्गमुनी आलेलेच आहेत, तर गर्गमुनींच्याकडनं आपण त्याचा जातक संस्कार, त्याचं भविष्य हे विचारून घ्यावं. आणि गर्गमुनी मोठं भविष्यवेत्ते आहेत. तेव्हा नंदानं, पहाटेची वेळ होती, सकाळची वेळ होती, ऋषी असेच फिरतात, तसं गर्गमुनी पहाटे आले नंदाच्या घरी. नंदांची तिची भेट झाली आणि नंदाने विनंती केली की कृष्ण बालक आहे आणि बलरामही आहे, या दोघांची आम्हाला पत्रिका करायची. तेव्हा गर्गमुनी म्हणाले, मी पत्रिका करायला तयार आहे. आता बघा सावधपणा, मी पत्रिका करायला तयार आहे, पण गर्गमुनींनी नंदाच्या मुलाची पत्रिका करून दिली, ही जर बातमी मथुरेच्या कंसाच्या कानावर गेली तर नंदाच्या पोटी यादव कुठून आला? कारण गर्गमुनी हे जसे वसिष्ठ रघुवंशाचे आहेत, तसे गर्गमुनी हे यादवांचेच उपाध्याय आहेत. तेव्हा गर्गमुनी सावधपणे सांगतायत की मी सहज तुला करून देईन, आणि साहजिक इतका मोठा माणूस आला त्याच्याकडनं पत्रिका करून घ्यावी, पण त्याचा परिणाम काय होऊ शकेल? पूतना मावशीपासून कालिया मर्दनापर्यंत येणाऱ्या असुरांना कृष्ण कृष्ण माहिती नाही आहे. तो कृष्ण म्हणून माहिती होऊ नये याची दक्षता गर्गमुनी घेत आहेत, नंदही घेतोय. आणि मानवी जीवनाचं चित्रण किती छान आहे बघा. तेव्हा गर्गमुनी नंदाला म्हणतात, तुला मी भविष्य सांगतो, पण तुझ्या पत्नीला सुद्धा बोलावू नकोस, यशोदेला. नंद सांगतायत या ठिकाणी, घोटाळ्यात पडला की मुलाचं भविष्य ऐकायचंय, आईला उत्सुकता असणार की नाही, आणि आईला न ऐकवता आपण ऐकलो तर उद्या काय त्याला सांगायचं? याचं भविष्य लपूनच ठेवायला लागेल. सगळं काय सांगितलं नाही भागवतकाराने, आपण आपल्या कल्पनेने सांगायचं, ठरवायचं. आणि मग गर्गमुनी आणि नंद गोठ्यामधल्या अगदी कोपऱ्यामध्ये जाऊन, वेळ सकाळची, कोणी गाईचं दूध काढायला सुद्धा येणार नाही अशा ठिकाणी गेले आणि भविष्य सांगितलं गेलं असं आपल्या लक्षामध्ये येतं. हे भविष्य मोठं छान सांगितलंय, पण आता लगेच 2 भविष्याची गोष्टी सांगतो तुम्हाला, किंवा एवढा पुरं करूया. आश्चर्य वाटतं की गर्गमुनीने कृष्णाचं भविष्य सांगितलं, पण बलरामाचं भविष्य सांगताना त्याचं जे संकर्षण म्हणून नाव आहे, त्याचा कुणीही न सांगितलेला अर्थ
भागवतकारांनी इथे सांगितलं आहे आणि तो मला तुम्हाला मुद्दाम सांगायचा आहे. संकर्षणचा अर्थ काय बरं? अगोदर जो व्यूहरच म्हणजे जे रामानुज संप्रदाय किंवा अन्य संप्रदाय आहेत त्यात चतुर्व्यूह पूजा असते. म्हणजे वासुदेव हाच परमात्मा, परमात्मा वेगळा नाही. वासुदेव, इकडच्या बाजूला संकर्षण, इकडच्या बाजूला प्रद्युम्न आणि मागच्या बाजूला अनिरुद्ध, सगळे कृष्णाच्या कुळातलेच आहेत. जसं नुकती जगन्नाथपुरीची यात्रा बघितलीत ना, सगळं कृष्णाचं कुळ आहे. कृष्ण, बलराम आणि कोठी नव्हे ती सुभद्रा. सुभद्रेला केवढा मान मिळाला आहे भारतवर्षामध्ये आपल्या बहिणीला, आणि कुठे मिळालेलं दिसत नाही आहे. तसं इथं सगळे वासुदेवाच्या कुळातलेच आहेत. तिथला जो संकर्षण आहे तो बलराम आहे, तो शेषावतार आहे. त्याचे अनेक अर्थ सांगितले जातात. संकर्षण म्हणजे म्हणजे कृष्ण जसा लोकांचं मन आकर्षित करतो तसं कर्षण, संकर्षण असं सांगितलं जातं अनेक गोष्टी. पण मला एक वेगळी गोष्ट भागवतात तिथं दिसते, त्या संदर्भ फार नंतर आहे. गर्गमुनी सांगतायत की या बलरामाचं एक नाव संकर्षण असेल आणि कृष्णाचं एक नाव वासुदेव असेल. किती दक्षता आहे बघा. आणखी पुढे काय ते नंतर सांगतो. कृष्णाचं एक नाव वासुदेव असेल आणि बलरामाचं नाव वासुदेव नसेल, संकर्षण असेल, बलराम असेल. बलराम आपल्याला माहिती आहे, त्याचा तो नांगर माहिती आहे, त्याचं गदायुद्ध माहिती आहे, दुर्योधन भीम दोन्ही त्याचे शिष्य माहिती आहेत, युद्ध बघवत नाही म्हणून तो तीर्थयात्रेला जातो हेही माहिती आहे. पण वेगळी गोष्ट इथं कळते की यादवांच्या मध्ये कधी काळी फाटाफूट झाली तर सगळे यादव ज्याचा शब्द मानतील असं ज्याच्यापाशी सामर्थ्य असेल तो हा संकर्षण आहे. कर्षण, आकर्षण, संकर्षण. आणि हे वाचताना मला एकदम 11व्या अध्यायातलं आठवतं आहे की जेव्हा मद्यप्राशन करून यादवीच्या वेळेला यादवानी एकमेकामध्ये ते लव्हाळ उपटून किंवा काय विशिष्ट गवत ते कसं धारदार आहे तुम्हाला 11व्या अध्यायाच्या वेळेला सांगतो. ते शस्त्र कसं होऊ शकतं, ते नुसतं लव्हाळ नाही आहे. तर त्या ठिकाणी यादवांचा नाश कधी झाला आहे तर यादव जेव्हा बलरामालाही मारायला गेले तेव्हा यादवांचा नाश झाला. यादवांनी सगळ्यात मोठी चूक कुठली केली असेल तर बलरामाला मारायला जाणं. कारण बलराम हा भगवंतानं यादवांच्या एकीसाठी निर्माण केला होता. हे 100-150 वर्षांनी जे घडायचे ते गर्गमुनी आत्ता वसुदेवाला सांगतायत. अतिशय वेगळी अशी संकर्षणाची उत्पत्ती भागवतात आपल्याला मिळते असं माझ्या लक्षात आलं, तुमच्या लक्षात मी आणून दिलं. शेवट, तुला वासुदेव हे नाव मिळते, फार विशेष गोष्ट आहे. जिथं आता मी तुम्हाला चतुर्व्यूह सांगितला ना, ती जे काही द्वैत आणि अद्वैत एकमेकात मिसळतं ते खूप सविस्तर सांगावं लागेल. पण परमात्मा म्हणजे रामही नव्हे, परशुरामही नव्हे, वामनही नव्हे. परमात्मा म्हणजे फक्त वासुदेव. ही वासुदेवाची भक्ती लक्षात घ्या. चतुर्व्यूह पूजा अशी भक्ती वारकऱ्यांची नाही आहे, अशी भक्ती शंकराचार्यांची नाही आहे. पण ज्यांची आहे त्यांनाच खरे वैष्णव म्हणतात. खरे वैष्णव, शैव वैष्णव, सगळ्यात वैष्णव जे असतात ना ते मी आत्ता सांगितले ते. आणि ते असं म्हणतात ठामपणे, आचार्य म्हणतात वासुदेव हाच भगवान, परमात्मा त्याची अन्य नावं नाही. वासुदेव हाच भगवान, त्याच्या बरोबर हे 4. ठीक आहे, जरा विचार करा. वासुदेवाच्या नावामुळं वसुदेव केवढा धन्य झाला. संभाजी महाराजांना चटकन आपण काय म्हणतो, शिवपुत्र संभाजी. तसं आपण खुद्द महाराजांच्या मुद्रेमध्ये शाह सुनो शिवशेषाम असे शब्द आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी जी आपली मुद्रा किंवा त्यांना ती शहाजीराजांनी करून दिली ती असंही म्हणतात. जी आपण महाराजांची मुद्रा आज मानतो, आपल्या पंतप्रधानांनी विशेष गोष्ट म्हणजे त्या मुद्रेतले शब्द आपल्या नौकादलाला दिले आणि इंग्रजांचे शब्द हटवले. नौकादलाला मराठी माणसानं काही योगदान दिले हे आपल्याला माहिती असू दे. तिथं संस्कृत शब्द शाह सुनो हो असा आहे. शाह म्हणजे शहाजी, सोनो म्हणजे सुनू म्हणजे मुलगा. शिवाजी महाराज स्वतःचा उल्लेख शाहू आपलं शहा म्हटलं, शहाजी म्हटलं तर पुत्र करतायत.
आणि शिवपुत्र संभाजी आपण तर करतोच. आणखी थोडं सांग, इतिहासामध्ये शाहू महाराज म्हटलं की कोल्हापूरचे का, सातारचे का, याच्या प्रश्न निर्माण होतो. तो इतिहासकार एक युक्ती करतात, संभाजीपुत्र शाहू असा उल्लेख करतात. संभाजीपुत्र शाहू उल्लेख केला की औरंगजेबाच्या कैदेत राहून परत आलेले, थोरल्या बाजीरावांना पूर्णपणे परवानगी देणारे, थोरल्या बाजीरावांच्या बद्दल ऐतिहासिक वाक्य लिहिणारे. आणि अलीकडे बाजीरावांचा काही संदर्भ सांगितला म्हणून सांगतो. शाहू महाराजांचं वाक्य सांगतो म्हणजे बाजीरावाची योग्यता इतिहासात काय नमूद आहे तुम्हाला कळेल. मला 1,00,000 सैन्य एका बाजूला आणि बाजीराव एका बाजूला दिला तर 1,00,000 सैन्य मी नाकारीन आणि बाजीरावाला जवळ करीन. पहिल्या बाजीरावाला. हे शाहू महाराजांचे उद्गार आहेत. शाहू महाराजांचे उद्गार आहेत. संभाजीपुत्र शाहू महाराजांचे उद्गार आहेत. कारण पहिले बाजीराव काय होते हे इतिहास वाचला तर कळणार आहे. झापडं लावली तर कधीच कळण्याची शक्यता नाही. हे ध्यानामध्ये आपण घेतलं पाहिजे. मुद्दा असा की तिथं सुद्धा आपल्याला जाणवतं शाह सुनो, शिवपुत्र संभाजी शाहू, त्यातून बाजीरावाचा उल्लेख आला. संभाजी शाहू हे शब्द अत्यंत महत्त्वाचे. शेवट ऐका, गर्गमुनी भविष्य सांगतायत की अरे त्याचं वासुदेव नाव खरं बरं का, म्हणजे पाळण्यातलं. आपण सुद्धा वासुदेव भक्ती कायचा विचार करा. आणि या कृष्णाला पुढं गर्गमुनी सांगतायत त्याच्या त्याच्या पराक्रमानुसार भिन्न भिन्न नावे मिळतील, तीही पवित्र होतील. किती खरं आहे. मधुसूदन, इथं मधु कैटभ राक्षसाला मारलं म्हणून आहे ना, सूदन म्हणजे मारणारा. मुरारी, मुर राक्षसाला मारलं म्हणून आहे ना. आणखी जे कृष्णानं दूषणे भूषण बनवलंय, जे गुजरातमध्ये प्रिय आहे, आपल्याला प्रिय असायला हरकत नाही, ते म्हणजे रणछोड दास. म्हटलं तर दूषण आहे ना. पण त्या शिरोलनं आमच्या लोकमान्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटलं. हे दूषण भूषण झालं. त्यानं भारतीय असंतोष इंग्रजांच्या विरुद्ध व्हायलाच पाहिजे होता, जो 1857ला झाला होता. पण लोकमान्यांच्या जन्मापर्यंत, त्यांचा जन्म 1856ला आहे, 1920पर्यंत तो थांबला होता. वासूद वळून फडक्यांचं जमलं नव्हतं, चाफेकर बंधूंचं पराक्रम लक्षात आला नव्हता, तेव्हा लोकमान्य जन्मास आले. आणि लाल बाल पाल हा दत्तात्रय जन्मास आला. लोकमान्यांनी भारताचं नेतृत्व केलंय. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लाला लजपत राय लोकमान्यांना मानत होते. मराठी माणसांनी त्या देशाचं नेतृत्व केले. शिवाजी महाराजांच्या नंतर, बाजीरावानंतर लोकमान्याने. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना त्या लोकमान्य टिळकांच्या बाबतीत ज्याप्रमाणे विचार आपण करू शकतो त्याच पद्धतीनं दूषणाचं भूषण झालं. कसं झालं सांगू. भारतीय राष्ट्रवादाचा जनक जे लोकमान्य, भारतीय स्वातंत्र्याचे जनक, भारतीय स्वातंत्र्य सेनानी अनेक असतील, पण भारतीय राष्ट्रवादाचा जनक आणि त्यासाठी गीता रहस्य फक्त लोकमान्यांनी लिहिलं आहे. म्हणून भारतीय असंतोषाचा जनक म्हणजे भारतीय राष्ट्रवादाचा जनक. ही लोकमान्यांना पदव्या मिळत गेल्या ना, तशा आपल्या कृष्णाला पण अनेक पदव्या मिळतील. सगळ्यात मोठी पदवी आहेत आपण त्याला देऊया, महाभागवत. भागवत म्हणजे भक्त, महाभागवत म्हणजे मोठा भक्त. कृष्ण हा आपल्या भक्तांचा सगळ्यात मोठा भक्त आहे, असं महाभागवत भागवत पुराणातून आपल्याला कळणार आहे. असं आपण लक्षामध्ये घेऊया आणि आजच थांबूया.